दिसतेस. थँक्यू सो मच. आणि प्रवाहामध्ये सुद्धा सुंदर दिसत होती. म्हणजे मालिकेमध्ये सुद्धा दिसणारच आहेस, आम्हाला रोज पाहायला मिळणार आहेस. जेव्हा तुला पहिल्यांदा मालिकेबाबत विचारणा झाली की अशी अशी मालिका आहे आणि तुला लीड रोल मुख्य भूमिकेत असायचं आहे, मग त्याबरोबर साथीला सुबोध सर असणार आहेत, AI तंत्रज्ञानाचा वापर आहे, हे सगळं सगळं एवढं भारी आहे ना अनुभवायला. तू आता ते अनुभवतेस. हो. कसं होतं, काय होतं, सुरुवात कशी होती? खरं तर असं एक एक पायरी असं कळत गेलं मला. पहिले मला अजय सरांनी भेटायला बोलवलं आणि पहिली गोष्ट सांगितली मालिकेची की काय गोष्ट असणार आहे आणि गोष्टच खरंच खूप इंटरेस्टिंग होती. त्याच्यानंतर ते मला म्हटले की तुझ्यासोबत एक सुपरस्टार असणार आहे. म्हणलं ओके ठीक आहे. मग मी त्याच्यातच अडकली होते की नक्की कोण असेल. तोपर्यंत त्यांनी मला सांगितलं की शिवानी सुबोध भावे असणार आहेत तुझ्यासोबत. मी म्हणलं हां ओके. कारण खरंच कळत नव्हतं की काय रिॲक्ट व्हायचंय. म्हणजे आनंदही तेवढाच होता, दडपणही तेच तितकंच आलं होतं. त्याच्यामुळे मला तेव्हा कळलंच नाही की मी काय रिॲक्ट देऊ. पण मला खरंच खूप भारी वाटलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्या मालिकेत आपण AIचा वापर करणार आहोत आणि ते कसं असणार आहे, काय असणार आहे, हे मलाही सुरुवातीला कळलं नव्हतं. जेव्हा पहिला प्रोमो आला त्यावेळेस मी सुद्धा खूप ओके वाव, हे खूप भारी आहे सगळं. आणि या सगळ्या भारीचा तू एक छान पार्ट असणार आहे. गौरी ही भूमिका साकारतेस. येस. तू गोड आहेस, गोड बोलतेस. आता गौरी सुद्धा गोड आहे. कशी आहे ही भूमिका, काय पाहायला मिळणार आहे आम्हाला या भूमिकेमध्ये, काय वैशिष्ट्य असणार आहे? गौरी खूप मस्त मुलगी आहे. गौरी आत्ताची आहे, स्वप्नाळू आहे. तिला परिस्थितीची जाणीव आहे. तिच्या घरच्यांवर, तिच्या स्वप्नांवर खूप प्रेम आहे. तिचं शिक्षणावर खूप प्रेम आहे. पण परिस्थितीमुळे तिला आता तिचं शिक्षण थांबवावं लागलं आणि त्याच्यामुळे ती आता कष्ट करते आहे. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जॉब तिला मिळाला आहे आणि त्याच कॉलेजमध्ये अभिमन्यू सर आहेत आणि तिची सध्या ती धडपड चालू आहे की आपला जॉब टिकला पाहिजे, आपल्या हातून काही चूक नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच ती प्रयत्न करते आहे. आणि हे करता करता पैसे साठवून तिला पुन्हा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे. जशी गौरी आहे तशी तू भेटशी नव्याने ही मालिका प्रोफेसर अभिमन्यूंशिवाय पूर्ण होणार नाही. तर शिवानी, तुला विनंती आहे की तू इथेच थांब आणि अर्थात आता मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, तू भेटशी नव्याने या मालिकेमध्ये प्रोफेसर अभिमन्यू ही भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना. छानच प्रोमो आहे आणि खूप उत्सुकता आहे. मात्र सोनी मराठी वाहिनी बरोबर तुमचं नातं हे फार जुनं आहे. म्हणजे जेव्हापासून वाहिनी सुरू झाली तेव्हापासून तुमचं एक छान असोसिएशन आहे आणि त्यामध्ये आता हा आगळा एक वेगळी मालिका किंवा शो आम्हाला पाहायला मिळणार आहे. काय सांगाल सोनी मराठीबद्दल, त्या नात्याबद्दल आणि या मालिकेबद्दल? सोनी, सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत. खूप छान वाटतंय. खूप जुनं असोसिएशन नाही आहे खरं तर. सोनी मराठी बरोबर कायम तक्रार होती की त्यांनी मला कधी सिरियलमध्ये काम नाही दिलं. म्हणजे माझ्याबरोबर एक त्यांनी कथाबाह्य मालिका केली, जय जय महाराष्ट्र माझा, जी अतिशय लोकांपर्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी पोहोचवली. त्याबद्दल मी त्यांना डेफिनेटली आभार मानेन त्यांचे. कारण एक लोककलांवरती आधारित असलेली अशी ती मालिका होती आणि यानिमित्ताने मला खूप जवळनं महाराष्ट्राच्या लोककला बघता आल्या. पण मालिकांमध्ये कधी संधी नाही दिली तर मी काय वाट बघायचो की कधीतरी मला भागवंतर सर फोन करतील, कधीतरी मला सोहम फोन करेल. पण खूप वर्षांपासून ते आमचं नातं आहे मैत्रीचं. त्यामुळे कधीतरी हक्काने सांगेल की सोबत तुला काम करायचं. मला कॅमिओ वगैरे करायचा नव्हता, मला एक प्रमुख भूमिका करायची होती. आणि गेले काही दिवसांपूर्वी अजयचा फोन आला आणि आम्ही भेटलो. त्यांनी गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितल्यानंतर अशा पद्धतीने आपण या तंत्रज्ञानाचा वापर करतोय तेही सांगितलं. VFX असं म्हटलं असतं तर कदाचित मी त्याला नाही म्हटलं असतं. पण AI म्हटल्यानंतर मी म्हटलं की अरे हे काहीतरी वेगळंच दिसतंय. म्हणजे नाही म्हटलं असं म्हणजे गंमत करून, कारण गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण AI म्हटल्यानंतर मला असं वाटलं की असं जर पहिल्यांदा मालिका क्षेत्रात घडतंय आणि खरं तर सोनी मराठीबरोबर सोनीच्या सर्व तंत्रज्ञानांचंही कौतुक आहे की ज्यांनी अशा प्रकारचा एक प्रयोग घडून आणला आणि जगात, भारतात मराठी पहिल्यांदा असं काहीतरी मालिका क्षेत्रात घडतंय. त्याबद्दल त्या सोनीच्या सर्व तंत्रज्ञानाचं मी मनापासून कौतुक करतो की ही अवघड गोष्ट आहे. वाटतं तितकं सोपं नाही आहे, खर्चिक आहे, अवघड आहे आणि रात्रंदिवस त्या गोष्टीवरती काम करून ही गोष्ट शक्य होते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे असं काहीतरी चमत्कार घडवण्यासाठी त्याच्या पाठीमागे काम करणारी टीम किती सक्षम लागते याची पूर्ण जाणीव आहे.
आणि अजय मयेकर, ज्याच्याबरोबर मी अनेक वर्षांपासून म्हणजे तो दिग्दर्शक, मी अभिनेता, असं आम्ही काम करतोय. तर अशी एक भट्टी जमून आली. संदीप जाधव, संदीपबरोबर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त काम मी संदीप निर्माता असताना त्याच्याबरोबर केलं आहे. त्यामुळे संदीप, अजय निर्माते, सोनी मराठी चॅनल, अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि शिवानी तर तिच्याबरोबर काम करण्याचा योग या निमित्ताने आला. मी तिचं काम बघितलं होतं आणि अतिशय सुंदर काम करते ती. आमच्या पुढच्या पिढीतली तरुणी आहे. तर मला असं वाटतं की या काळात या वयाला साजेशी अशी भूमिका मिळण्याची प्रार्थना प्रत्येक कलाकार करत असतो. ती माझ्या वाट्याला आली, त्याबद्दल मी आधी परमेश्वराचे आभार मानतो आणि सोनी मराठीच्या सर्व टीमचे आभार मानतो. थँक्यू. माणसाची ना एक सुप्त इच्छा असते नेहमी की आपण पुन्हा एकदा तरुणपणे किंवा तरुणपणाच्या काळात जावं, पुन्हा एकदा तरुण दिसावं, पुन्हा एकदा, म्हणजे तुम्ही तरुण आहातच, पण पुन्हा एकदा 25 वर्षांपूर्वी काय बरं घडलेलं आपल्या बाबतीत, कसे दिसायचं आपण, हे सगळं पाहावं अशी इच्छा असते. ती इच्छा या मालिकेच्या निमित्ताने तुमची सुद्धा पूर्ण होते. आणि तुम्ही सुद्धा स्वतःला 25 वर्ष मागे घेऊन गेलेला आहात. हे सगळं पाहताना काय प्रतिक्रिया होत्या बरं इतरांच्या आणि स्वतःच्या काय प्रतिक्रिया होत्या? आनंद झाला. माझ्या घरी आईबाबांना, मंजिरीला, माझ्या मुलांनाही तितकाच आनंद झाला, एक्साइटमेंट वाढली. फक्त आता भीती अशी वाटते की माहीचं एक करिअर सुरू होईल आणि म्हणजे यापुढे लोक माहीला जास्त घेतील काम करायला. मी आपला वाट बघतो की मला कधी घेणार आहे आणि त्याचा AI व्हर्जन म्हणून मला घ्यायला लागेल. जेव्हा तो 50चा होईल तेव्हा कसा दिसेल म्हणून समोर लावायला देतील. दमदापट, पण बघा ना तुम्ही किती 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 बेमालूम काम केलं या सगळ्या माणसांनी. आणि मला असं वाटतं की जसं अजय मालवणकर सर म्हणाले की केवळ तंत्रज्ञान दाखवायचं आहे आमच्याकडे काय म्हणून या मालिकेची निर्मिती केली गेली नाही आहे. तर संपूर्ण टीम गेले वर्षभर या गोष्टीवरती काम करत होती. आणि मला असं वाटतं की कर्मधर्म संयोगाने कदाचित आपण प्रसाद, इतकं चांगलं काम कदाचित झालं असेल की प्रसाद म्हणून पटकन त्या क्षणी त्यावेळेस ती गोष्ट आपल्या हाताला येते. तशी ती गोष्ट त्यांच्या हाती लागली, जी सोनीचीच होती. आणि हे सगळं जुळून आलं. पण छान वाटतंय. कदाचित मी जेव्हा सुरुवात केली, म्हणून मी म्हटलं की खूप जुनं असोसिएशन आहे. जेव्हा माझ्या कामाची सुरुवात केली आभाळ माया, तर त्यांचंच लेकरू होतं. आभाळ माया, वादळवाट, अवंतिका, या सगळ्या त्या मालिकातल्या क्षणांपासून अजय आणि आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे साधारणपणे मी असाच दिसत होतो अवंतिका आणि वादळवाट आणि या सगळ्या काळामध्ये. त्यामुळे पुन्हा तेच रूप माझं बघताना मला खूप छान वाटतंय, सिरियसली छान वाटतंय. खरोखर नॉस्टॅल्जिक वातावरण आहे. तुमच्यासाठी एक नॉस्टॅल्जिक अनुभव असणार आहे आणि आमच्यासाठी सुद्धा एक सुंदर अनुभव असणार आहे की AI तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा एक वेगळी काहीतरी गोष्ट घडवून आणू शकतो. शिवानी, सुबोध सर इथे आहेत म्हणून मला आत्ताच तुला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक कलाकाराची आणि अभिनेत्रीची किंवा अशी इच्छुक जी असते की छान अभिनय करायचा आहे, तिची इच्छा असते की अशा अनुभवी कलाकारांबरोबर आपण काम करावं आणि सुबोध सरांबरोबर काम करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते किंवा प्रत्येकाचीच इच्छा असते. या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा तुझीही पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर, ती गोष्ट, ती बातमी कळल्यानंतर तू सुबोध सरांना, म्हणजे सोशल मीडियावर तुझं हे पोस्ट पाहिलेलं आम्ही की एक छानसं गिफ्ट सुद्धा दिलंस तू. काय होतं ते गिफ्ट, काय सांगशील त्याबद्दल? ते गिफ्ट असं काही ठरलं नव्हतं पहिले की द्यायचं, पण माझा आनंद मला स्वतःपुरता नव्हता ठेवायचा. सो मी माझ्या मित्रमैत्रिणींना एकदा असं सांगितलं की मी असं काम करते आणि माझ्यासोबत, म्हणजे मी सुबोध सरांसोबत काम करते, असं मी त्यांना सांगितलं. तर तेव्हा विषय सुरू झाला. प्रत्येकाची वेगळी वेगळी गोष्ट होती, प्रत्येकाची वेगळी वेगळी मतं होती आणि सगळेजण म्हणत होते की नाही मला ना सुबोध सरांचं हे काम खूप आवडलं, दुसरं म्हटलं नाही मला ती फिल्म खूप आवडली, मला असं झालं की हां मला ही फिल्म आवडली, असं आवडलं असं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे हो यार, हे खूप छान आहे. त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती, मग ह्या सगळ्याचं एकत्र करून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात का. म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला ते सजेस्ट केलं की असं काहीतरी आपण करूयात का. म्हटलं डेफिनेटली करूयात. आणि मग आम्ही त्यांच्या फिल्मचे सगळे पोस्टर गोळा करून एक छोटंसं गिफ्ट ते एकत्र करून मध्ये आमच्या सिरियलचं पोस्टर आहे आणि मग तसं गिफ्ट मी त्यांना दिलं होतं. खरंच खूप सुंदर. आणि कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचं कोलाज द्यायला लागलं की मला भीती वाटते की आता थांबा. तसं नाही झालं. खूप प्रेमाने तिने ते, मला असं वाटतं की खूप कष्ट त्याच्या बाबतीमध्ये घेतले ते सगळे करायला. आणि काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी एक दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नातं असलं पाहिजे, एकमेकांचा आदर करणार. आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठं आहे किंवा खूप अनुभव केला म्हणून नसावं, तर एक अत्यंत
उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेत्री म्हणून मलाही तिच्याविषयी तितकाच आदर आहे आणि तो आदर कुठेतरी त्या गिफ्टमध्ये होता, त्यामुळे खूप खूप छान वाटलं. छान. आणि असं छान वातावरण आता बाहेर सुद्धा आहे, सुंदर पाऊस पडतोय, पावसाळा आहे, म्हणजे रोमॅन्टिक ऋतू सुरू झालाय असं आपण अगदी जाहीरपणे म्हणतो. आणि त्यामध्ये माहीचं एक वाक्य सुद्धा आहे ना, जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज लागते. तर दोघांची ही प्रेमकथा आहे, कशी फुलतीये किंवा फुलणार आहे ती आम्हाला पाहायला मिळणार आहे ही प्रेमकथा. दोघांनी थोडं थोडं सांगा. आत्ता जसं दिसतोय तसा हा खूप आत्ताच्या काळामध्ये मराठीचा प्राध्यापक आहे, खूप वृक्ष आहे, खूप नीरस झाला आहे, लोकांशी खूप कामापुरतं बोलणारा आहे, जेवढ्याच तेवढंच बोलणारा आहे, फार कोणाच्या आयुष्यात न डोकावणार आहे, स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकावून देणार आहे. पण हे सगळं घडण्यापाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलं आहे आणि त्याच्यामुळे तो असा घडला आहे आणि तो काय होत आहे आपल्याला माहीच्या स्वरूपात कळतं. मी माझ्या कॉलेजपासून अशी अनेक मुलं पाहिली आहेत की जी तेव्हा अत्यंत शांबळू होती, खूप लोकांसमोर यायची नाही, खूप असं लाजरी बुजरी होती आणि आता त्यांचं फुलपाखरात परिवर्तन झालेलं मी बघितले. उलटं म्हणजे हे उलटं त्यांच्यात झालेलं आहे, जे इकडे उलटं आहे. पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक कारण असतं की असं का घडलं याचं प्रत्येकाचं एक कारण असतं आणि या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात घडलेली आहेत. त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्त्वाची असली तरी होण्यापाठीमागची कारणं त्याच्या भूतकाळात, त्यामुळे मध्ये मध्ये आपण तो भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहेत, आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे. पण म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळले की दोन्ही खूप एकदम टोकाचे आहेत. तर ते करताना खूप ॲक्टर म्हणून मजा येते. पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमात काम करायला मिळते, मालिकांमध्ये काम करायला मिळते, त्याचा एक आनंद आहे. आवडत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळते, दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळते, निर्मात्यांबरोबर काम करायला मिळते. त्यामुळे या सगळ्या कामाचा एक उत्साह आहे, आनंद आहे आणि तो पुरेपूर घेतोय सगळ्या. आणि एक नवी कोरी गोष्ट सोनी मराठी वाहिनीवर आम्हाला पाहायला मिळणार आहे 8 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता तू भेटशी नव्यारे, अर्थात